बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आज सर्वपक्षीय नेते मंडळी जे आहेत ते राज्यपालांची भेट घेणार आहेत। आपल्याबरोबर राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सर आहेत। दानवे सर, राज्यपालांची भेट घेत आहेत, प्रामुख्याने कोणती मागणी घेऊन तुम्ही राज्यपालांची भेट घेणार आहात? नाही, या सगळ्या प्रकरणात अनेक विषय आहेत। विशेषतः सरकार मोठा आव आणतंय तपासाचा। तपास अधिकारी कोण आहे? जे गुन्हेगाराशी संबंधितच लोक आहेत सगळे। आपण याच्यासाठी निष्पक्ष असे राज्यस्तरावरचे निष्णात अधिकारी याच्यामध्ये नियुक्त केले पाहिजे। रोज वेगवेगळ्या अधिकाऱ्यांचे या सगळ्या गुन्हेगारावर सोबतचे असलेले फोटोज, त्यांच्या कमेंट ह्या रोज येतात आणि मला असं वाटतं अशा पद्धतीनं तपास करणं, मला असं वाटतं तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं कर, अशाच पद्धतीनं हा तपास होईल। परंतु या सगळ्या प्रकरणात आता धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। राज्यपालांकडे त्यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात तुम्ही काही चर्चा करणार आहात का? अशी मागणी धरून ठेवणार आहात का तिथे भेटीत? हे पहा, हा काही व्यक्तिगत विषय नाही कोणाच्याही विषयाचा। ज्या पद्धतीनं राज्यामध्ये अशा पद्धतीनं खून होतात आणि त्याला राज्य सरकार एका हिशोबाने असं म्हणता येईल की संरक्षण देतं की काय, अशा प्रकारची स्थिती आहे आणि म्हणून याच्याविषयी आम्ही भेटतोय। परंतु या सगळ्या प्रकरणात संतोष देशमुखची हत्या झाली, परंतु त्याला न्याय मिळवण्याच्या या सगळ्या प्रक्रियेदरम्यान मराठा विरुद्ध वंजारी असे दोन समाज एकमेकांमध्ये भिडलेले आहेत। खरं तर ही न्यायाची जी अपेक्षा होती ती मात्र आता सामाजिक कुठेतरी द्वेषाकडे जाताना दिसताना पाहायला मिळते। असं काही नाही, याच्यात मराठा वंजारी असण्याचा काय प्रश्न आहे? याच्यात ज्या पद्धतीनं निर्घृणपणे खून केला आणि त्याची जी वृत्ती आरोपींची ही सगळ्यात महत्त्वाची। कोणत्याही जातीचा असता तरी हीच कारवाई करा अशी मागणी झाली असती। कोणत्याही जातीच्या एखाद्या सरपंचाचा असा खून झाला असत, मला असं वाटतं जनता अशीच पेटून उठली असती। अंजली दमानी यांना ज्या या प्रकरणात सातत्याने आवाज उठवत आहेत त्यांना धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून सातत्याने फोन करून त्रास दिला जातोय। तुम्ही देखील पहिले मस्साजोगला पोहोचणारे, तुम्ही ठाकरे गटाचे नेते होता, तिथं सगळी परिस्थिती अनुभवली, तुम्हाला देखील अशा पद्धतीने काही फोन आले? त्याला दम लागतो ना, त्याला दम लागतो। मला काय मध्ये कोणाची धमकी द्यायची? ज्या गावच्या बाबळी त्याच गावच्या बोरी। परंतु या सगळ्या प्रकरणात विष्णू चाटेची आज पोलीस कस्टडी संपते, त्याला पुन्हा कोर्टात हजर करणार आहेत। काही नेते मंडळी म्हणतात आहेत की विष्णू चाटेलाच हत्येचा मुख्य आरोपी बनवतील आणि वाल्मिक कराडला फक्त खंडणीच्या आरोपातच ठेवतील। हे पास सगळे CDR तपासले पाहिजे। आमच्याकडची माहिती त्याच्यानुसार या सगळ्या आरोपींनी या सगळ्या लोकांशी संपर्क साधलेला आहे। अजून हे व्हिडिओज, CDR हे सगळं बाहेर येत नाही, कारण ह्याच्यातले अधिकारीच मुळी मॅनेज आहे सगळे आणि म्हणून आमची मागणी जी आहे की याच्यामध्ये अधिकाऱ्यांची नियुक्ती करताना सरकारने पार्सलिटी केलेली आहे। मला वाटतं यांनीच यादी दिली आणि यांनीच तपासाला, म्हणजे मी सांगितलं ना की तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं कर, अशा पद्धतीनं तपास होतो की काय अशी भीती आहे। सुरेश धस यांनी आवादा कंपनीकडनं खंडणी जी आहे ती सरकारी बंगल्यात मागितल्याचा आरोप जो आहे तो धनंजय मुंडे यांनी केला। धनंजय मुंडेच्या सातपुडा बंगल्यामध्ये आवादा कंपनीचे अधिकारी आणि धनंजय मुंडे यांची बैठक होऊन खंडणीची रक्कम त्या ठिकाणी मागितली। मला असं वाटतं आपण सध्या संतोष देशमुख यांचा जो निर्गुण हत्या आहे याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे। धनंजय मुंडेंच्या बंगल्याचा काय वापर झाला काय नाही हा वेगळा मुद्दा आहे। आत्ताच्या घडीला कोणी काही धुतलेले नाही, फार कोणी काही असत नाही। आत्ताच्या घडीला संतोष देशमुख यांची जी हत्या झाली ती महत्त्वाची आहे, तिच्याविषयीचा तपास महत्त्वाचा आहे। एक वेगळा प्रश्न सर, राजन साळवी नाराज आहेत तुमच्या पक्षातले। राजन साळवी म्हणतात की विनायक राऊतांनी निवडणुकीमध्ये माझं काम केलेलं नाही, त्यामुळे पक्षाने त्यांच्यावरती कारवाई करावी, ही अशी मागणी जी आहे ती राजन साळवी आता दबक्या आवाजात बोलताना पाहायला मिळते। मला असं वाटतं पक्षप्रमुख सगळे निर्णय घ्यायला सक्षम आहे। पक्षप्रमुखांनी त्यांची बाजू निश्चित ऐकली असतील आणि पक्षप्रमुख या बाबतीत निश्चित योग्य ती भूमिका घेतील। कृषी मंत्री म्हणतात की जो शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे ती आता सध्या होऊ शकणार नाही, कारण की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला सर्व आर्थिक जी तिजोरी आहे ती त्या ठिकाणी जाते, त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफीचा विषय जो आहे तो पुढे यदा कदाचित सरकार त्यावरती निर्णय घेईल असं त्यांचं म्हणणं। म्हणजे याचा अर्थ लबाडाच्या घरचं आवाहन निवडणुकीच्या काळात दिलेलं होतं। आम्ही सांगत होतो तर ते म्हणत होते ते विरोधक तुम्हाला फसवतात, विरोधकांना हे सहन होत नाही। आता जे तुम्ही बोललेले ते करून दाखवा, नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू।
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आता वेगवेगळे नियम जे आहेत ते आता समोर येताना पाहायला मिळत आहेत। खरं तर ज्यांच्याकडे आता 4 चाकी वाहन असणार आहेत ज्या महिलांच्या घरी त्यांना त्या निकषामध्ये बसता येणार नाही आहे, म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्यांना लागू होणार नाही। परंतु ज्या खात्याच्या महिला व बालविकास कल्याण खात्याच्या ज्या मंत्री आहेत आदिती तटकरे त्या म्हणतात आहेत की मूळ GRला हात न घालता आम्ही सगळे जी काही बायफर्गेशन्स आहेत ते करत राहू, म्हणजे स्क्रुटिनी आहे ती फॉर्मची करत राहू। मला वाटतं ही या शासनाची काम करण्याचीच पद्धती आहे। जसं पंतप्रधान सन्मान योजना या महाराष्ट्रात आधी 1,22,00,000 लोकांना दिली जात होती, आता फक्त 81 लाख लोकांना। आणि लाडकी बहीणचं हेच होणार, गळत 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 कट होत 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 हे जाणार आणि अतिशय कमी प्रमाणात येऊन थांबणार। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपल्याशी बोलताना सांगितलं की संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणाच्या संदर्भात पहिल्यांदा फोकस केलं पाहिजे, त्या प्रकरणातले जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे। याकरता ते सध्या राज्यपालांच्या भेटीकरता स्वतःच्या शासकीय निवासस्थानावरून निघताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सर्वच पक्षीय नेते मंडळी आज राज्यपालांची भेट घेऊन या हत्ये प्रकरणातला तपास जो आहे तो निष्पक्षपणे करा आणि त्याचसोबतच मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या अशी मागणी जी आहे ती या सर्व नेत्यांकडनं आज या भेटी दरम्यान केली जाणार आहे। आणि त्याकरता सर्वच नेते मंडळी राज्यपालांच्या भेटीकरता आता या जाताना सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।